सर्वांचं सहर्ष स्वागत, सर्वांना सप्रेम नमस्कार। आपण पाहतात अम्मी कुरुंदकर चषक 2024 हे पर्व। दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना कोशिंबी विपक्ष कुकसे। बबलू गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू पुल टॉच, स्लॉग स्वीपचा नमुना दाखवलाय त्रिशूल ठाकरेने। टायगर अभी भी जिंदा आहे हेच सांगितले। बहुत बढ़िया स्ट्रोक, फुल टॉस गेंद थी, उसको दिशा दिखाई और भेज दिया गेंद को वीआईपी डाइस पर सलामी देता हुआ सिक्सर। षटकाराने या डावाला सुरुवात केली आहे त्रिशूल ठाकरेने। मागच्या मॅच मध्ये देखील 3 चौकार पाहायला मिळाले होते। चौकार जास्त खेळत असतो पॉवर पिचच्या ओव्हर मध्ये त्रिशूल ठाकरे, म्हणूनच पीटीसीचा चौकार मॅन म्हणून त्याला संबोधलं जातं। बॅकफुटला जात असताना कट केले, अप्पर कट, परंतु सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये विकेटचं पतन। बबलू पाटीलने उत्तर दिले, त्रिशूलला पाठवले डगआउटला। झटका क्रमांक पहिला, 6 या धावसंख्येवर बाद त्रिशूल ठाकरे। त्रिशूल ठाकरे की रूप में 6 रनों पर एक छक्का लगाने के बाद आउट हुए त्रिशूल ठाकरे। अप्पर कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्रिशूल ठाकरेने केला होता, परंतु शॉर्ट थर्ड मॅन मध्ये स्लिप जी आहे ती थोडीशी इनफिल्ड मध्ये दूरवर होती। सरळ त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सोपा झेल होता, पकडला। पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली। सुरुवात षटकाराने केली, परंतु जास्त बेल खेळपट्टीवर ठेवलं नाहीये बबलू पाटीलने त्रिशूलला। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राम ठाकरे। मागच्या मॅच मध्ये विष्णूने देखील चांगली बॅटिंग केली होती, तो सध्या नॉन स्ट्राइक एंडवर आहे। गोलंदाजी मार्कवर बबलू पाटील, पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आले। राईट हँड ओव्हर द विकेटने रनअप खूपच कमी आहे। एक महत्वाचा मासा त्याने आपल्या ओव्हरमध्ये गलाला गुतवलाय। यावेळेस बॅटची एज, पुन्हा टॉप एज, दुसरी विकेट। शॉर्ट फाईन लेग मध्ये सुंदर झेल। डगआउटच्या आसऱ्याला राम ठाकरे 0चा चष्मा परिधान करून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने ही विकेट प्राप्त केली आहे बबलू पाटीलने। थोडासा ऑफ कटर होता, टॉप एज लागली आणि शॉर्ट फाईन लेग मध्ये सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये विकेटचं पतन। दुसरा विकेट 6 या धावसंख्येवर। नबील दिवकर आता म्हणावं लागेल की संकटामध्ये सापडलाय संघ कोशिंबी। बिल्कुल, शुरुआत बहुत अच्छी हुई थी, पहली गेंद पर छक्का लगा था, उसके बाद 2 गेंदों में 2 झटके दिए बबलू पाटिल ने। झटके तर 2 दिलेत बबलू पाटीलने, परंतु समोरून फटके दिले जातील का? कुकचा संघ पीटीसीतील एक चांगला संघ म्हणून याची ओळख आहे। इथे अपील केली होती, सहमती जर मिळाली असती तर विकेटची हॅट्रिक बबलू पाटीलच्या नावावर राहिली असती। लेगबायच्या रूपाने सिंगल धाव येते, टीमच्या खात्यामध्ये भर। टीमची धावसंख्या 7 वर, 2 विकेट। सात धावा, 2 विकेट, 4 चेंडूचा खेळ समाप्त। स्ट्राईक नंबर विष्णू, यावेळी लेन चांगली होती। मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर पुलर लेन मध्ये यॉर्करचा मारा केलाय गोलंदाज बबलू पाटीलने। व्हेरिएशन दाखवले या ओव्हर मध्ये। पहिला चेंडू फुल टॉस, तिथे षटकार आला, परंतु त्याच्यानंतर 2 बाउन्सर आणि त्याच्यानंतर 2 यॉर्कर। या ओव्हरचा शेवटचा चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, पॉइंट्स क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय। शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत एक सिंगल धाव। ओव्हरची या ठिकाणी झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिवशक्ती कोशिंबी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 वर, 2 विकेट। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल नबील दिवकर, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट प्राप्त केलेत बबलू पाटील ने। बिल्कुल तारीफे काबिल गेंदबाजी। पावर प्ले में पहली गेंद पर छक्का खाने के बाद बढ़िया वापसी, 2 झटके भी दिए और रनों पर भी रोक लगाई। केवल 8 रन खर्च किए अपने ओवर में बबलू पाटिल ने और 2 विकेटें हासिल की। अब मयूर पाटिल को बुलाया गया गेंदबाजी के लिए। या मॅच नंतर दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना जय बजरंग खालिंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये वेताल स्पोर्ट दलेपाडा यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल। षटक क्रमांक 2 मयूर।
इथून 3 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल विष्णू आणि ऋतिकला, कारण का राम ठाकरे बाद झालाय, त्रिशूल ठाकरे बाद झालाय. आता बॅटिंग लाईन मध्ये थोडंसं प्रश्न चिन्ह पडतोय की कोणाला पाठवायचं. कॅप्टन शैलेश ठाकरे अजून डगआउटला आहेत. अजूनही बॅटिंग लाईन आहे, परंतु अजूनही 3 ओव्हर शिल्लक आहेत. इथे जर एक पार्टनरशिप केली तर चांगला स्कोर होऊ शकतो आणि चांगला स्कोर बनवावा लागेल, कारण का मिथ स्पोर्ट कुकसे संघ देखील मजबूत संघ आहे. या स्पर्धेमध्ये निवा पाटील यांनी कुकसे संघाला पुरस्कृत केले, म्हणूनच कुकसे टीमचे नाव आहे मिथ स्पोर्ट कुकसे. राईट हँड ओव्हर द विकेटने मयूर यावेळेस खाली ठेवलाय. अपील सहमती, विकेटचं पतन. पार्टनरशिपची आपण चर्चा करत होतो, परंतु ती झाली नाहीये. गोलंदाज मयूरने पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. अगदी पुढ्यात होता, ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची एज आणि विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कुकसे टीमच्या माध्यमातून. दुसरं षटक मयूरचं. पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केली आहे. महत्वाची विकेट होती विष्णूची, कारण का मागच्या मॅच मध्ये विष्णूने देखील चांगला खेळ दाखवला होता. 3 विकेट गेल्यात. 8 या धावसंख्येवर संकटामध्ये सापडलाय शिवशक्ती कोशिंबा संघ. यावेळी समोर लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहे, उंची जास्त होती, अंतर कमी. विकेट क्रमांक 4 गमवावं लागतं कोशिंबी टीमला. 8 या धावसंख्येवर संकट होतं, संकट अजूनही वाढलंय. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने अक्षयची विकेट प्राप्त केली आहे. बॅकफुटला सुरुवातीलाच उभा होता, फ्रंटफुट ओपन करून समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर केला, परंतु फटका फसला. विकेटचं पतन. आठ या धावसंख्येवर दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. नवीन बॅटर तेजस. ओव्हर द विकेटने मयूर यावेळी समोर खेळलाय. सुरक्षित फटका आहे. ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजाच्या डोक्यावरून फटका सजवता त्यावेळेस तो सुरक्षित असतो, कारण का लॉंग ऑफ लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक असतात, समोर क्षेत्ररक्षक नसतो. तिथे चौकार येण्याची देखील शक्यता असते. सुरक्षित फटका त्याला समजला जातो. असाच फटका सजवला तेजसने. एक सिंगल धाव त्याच्या खात्यामध्ये. खातं ओपन झालं तेजसचं. टीमची धावसंख्या 9 वर. मोठे फटके खेळावे लागतील. धावांसाठी संघर्ष करावा लागतो. स्विच हिट, प्रॉपर टायमिंग. चेंडू तडम्यात बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी संघर्षमय षटकार पाहायला मिळाला बॅटर ऋतिकच्या माध्यमातून. हा रिप्ले तुमच्या समोर. सैराट शॉट म्हणावा लागेल. सर्वांना वेड लावणारा हा फटका. थेट पाठवलाय चेंडूला शेतामध्ये. कडक फटका ऋतिकच्या माध्यमातून. षटकार. 7 धावांच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 वर. संघर्षमय षटकार आलाय नबील देवकर. आवश्यकता होती मोठ्या फटक्याची. बिल्कुल जरूरत थी और बहुत ही सही समय पर स्ट्रोक को अंजाम दिया है. स्विच हिट किया था और गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग चली गई थी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए. ऐसे ही कुछ स्ट्रोक्स लगाने होंगे अगर मीत स्पोर्ट्स कुकसे के सामने एक अच्छा लक्ष्य रखना है तो. प्रेक्षणीय फटका आपल्याला पाहायला मिळाला ऋतिकच्या माध्यमातून. असेच फटके सजवावे लागतील. इथे क्लीन बोल्ट दांडी गोल केली ऋतिकची. एका पाठोपाठ एक 5वा हादरा लागत असताना कोशिंबी टीमला कशा पद्धतीने विकेट गेले डिस्प्लेवर आपण पाहणार आहोत. मयूरचा हा चेंडू यॉर्कर लाईन, क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर आणि दांडी गोल. डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला
ऋतिकने 5वी विकेट गेली 15 या धावसंख्येवर. 4 ओव्हरच्या मॅचेस असतील, 5 ओव्हरची मॅच असेल, त्यावेळेस तुम्हाला चांगली सुरुवात करून द्यावी लागते. सुरुवातीला जर तुम्ही पहिल्या 1-2 ओव्हरमध्ये विकेट टिकून सुरुवात जर केली तर चांगला स्कोर उभा होत असतो. मागच्या मॅचमध्ये देखील नवीन आपण तेच पाहिलं की वाशेरी टीमची सुरुवात खराब झाली होती, एका पाठोपाठ विकेट गेल्या आणि स्कोर उभा झाला नाही. मॅच मध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळतं. बिल्कुल अच्छा स्कोर देने के लिए शुरुआत अच्छी होना बहुत ज़रूरी है. शुरुआत अच्छी ना हो तो फिर मिडल ऑर्डर पर अच्छा काम होना चाहिए. यहाँ टॉप ऑर्डर भी फ्लॉप रहा और लगभग मिडल ऑर्डर भी अब फ्लॉप होता हुआ नजर आ रहा है. ओव्हरचा शेवटचा चेंडू नवीन बॅटरसाठी डिफेन्स करण्याचा प्रयत्न. मागच्या बॅटरने जी चुकी केली ती चुकी इथे या बॅटरने देखील केली. मागच्या चेंडूवर देखील डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला, या चेंडूवर देखील आकाश नवीन बॅटरने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु लेग स्टंप उद्ध्वस्त झालाय. 6वी विकेट गमावी लागते कोशिंबी टीमला 15 या धावसंख्येवर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. कारण का लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, मावळत्या नाहीये. या मॅच मध्ये या सूरजला उगवावं लागेल तरच एक चांगला स्कोर उभा होऊ शकतो. तेजसच्या सोबतीला सूरज, नॉन स्ट्राईक इनवर तर स्ट्राईकवर तेजस. षटक क्रमांक 3 करण. 1 ओव्हरमध्ये जास्त दबाव प्राप्त करावे लागतील तर चांगला स्कोर होऊ शकतो. सुरुवात केली परंतु उजव्या स्टेजच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. इथून सुरुवात करावी लागेल आणि बॅट देखील तेवढ्या ताकदीने तेजसने फिरवली होती. त्याला देखील माहिती आहे या 3ऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या तरच एक चांगला स्कोर होऊ शकतो, चांगली फाईट होऊ शकते. बॅक क्लिप पूर्णपणे ओपन केली, ऑन साईडला खेळलाय. डीप मिड विकेटमध्ये शतरक्षण सरळ त्याच्या हातामध्ये. फक्त एक सिंगल धाव. एकेरी दुहेरी धावेने मोठा स्कोर उभा होणार नाहीये. मोठे फटके सजवावे लागतील तरच एक चांगला स्कोर होऊ शकतो आणि चांगली फाईट या मॅचमध्ये पाहायला मिळेल. स्कोर झाला पाहिजे तरच मॅच चांगली होऊ शकते, कारण का कुकसे टीम देखील एक मजबूत संघ आहे पीटीसीतील. करण राईट हँड ओव्हर द विकेटने सूरजसाठी. या सूरजला देखील शांत ठेवलंय. कोणत्या तरी एका बॅटरला संकट मोचकाची भूमिका पार पाडावं लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु समोरून चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तिन्ही गोलंदाजाच्या माध्यमातून. सध्या करण गोलंदाजी करतोय. खराब चेंडू, इथे पण फायदा घेता आला नाहीये. बीमर चेंडू. यावर जर नबील दिवकर एखादा मोठा फटका जर आला असता तर काही धावा मिळाल्या असत्या. बिल्कुल, पर क्रिकेट में अगर और मगर को जगह ही नहीं है. अनिश्चिततेने भरलेला खेळ क्रिकेट. राईट हँड ओव्हर द विकेटने फ्रीडचा देखील फायदा घेता आला नाही. पुन्हा 9चा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय. फ्रीड कंटिन्यू. 2 नो चेंडू टाकले गेले. त्याच्या अगोदर बीमर होता, यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर. टीमची धावसंख्या एक्स्ट्राच्या मदतीने जाऊन पोहोचली ती 19 वर. रिप्लेमध्ये आपण पाहिलं किती दूर होता चेंडू खेळपट्टीच्या बाहेर. फ्रीड सूरजसाठी, परंतु फायदा नाहीये. नाराज केलाच कोशिंबी टीमने समर्थकांना. धावसंख्या जेवढा स्कोर पाहिजे होता तेवढा उभारलेला नाही. सध्या तरी 3रं षटक सुरू आहे. टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. फुल टॉच पुल केलाय. उंची खूप आहे, अंतर कमी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चांगला झेल, परंतु आउट नसणार आहे. काय पंच इशारा देतील?
अजूनही निर्णय पेंडिंग आहे, कारण का तिसऱ्या पंचांची मांग केली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने बीमरसाठी. हा रिप्ले चेक केला जाईल, फेअर डिलिव्हरी असेल की नाही, इथे कॅच असेल की धावा येतील, या प्रश्नांची उत्तरं मात्र काही वेळेनंतर तुमच्यापर्यंत पोचूया. गोकुलदास पाटील सर कंट्रोल रूम मध्ये जोडले गेलेत. नो बॉल घोषित केलाय तिसऱ्या पंचांनी. DRS सक्सेसफुल झालाय बॅटिंग करणाऱ्या टीमचा. नो प्लस यावर धावा धावून काढल्या का? एक धाव धावून देखील काढली आहे, म्हणजे यात 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. गोलंदाजाला बदलवले, कारण का या ओव्हरमध्ये 2 बीमर चेंडू टाकले गेलेत. तसे 3 एकूण बीमर टाकले होते. फ्री हिट कंटिन्यू असेल मुख्य पंच इशारा करत असताना. एक चेंडू केलपट्टीच्या बाहेर देखील पिच झाला होता. 2 बीमर चेंडू. नवीन गोलंदाज करण, दुसरा गोलंदाज. सध्या तरी तिसरं षटक आहे. तिसऱ्या षटकाची जबाबदारी करणवर दिली होती. त्यांनी 2 चेंडू बीमर टाकले आणि नवीन जो गोलंदाज त्याच्या रिप्लेक्स मध्ये आले तो देखील करण नावाचाच आहे. अजून या ओव्हरचे 3 चेंडू शिल्लक आहेत. फ्री हिटचा चेंडू यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु फ्री हिटचा फायदा घेता आला नाही तेजसला. तिसऱ्या ओव्हरमध्ये भरपूर काही संधी बनवली होती शिवशक्ती कोशिंबीला धावा बनवण्यासाठी, परंतु तिचा फायदा घेता आला नाहीये. बीमर चेंडू 2 टाकले गेले, त्याचा फायदा घेता आला नाही. फ्री हिटचा फायदा घेता आला नाहीये. 4 चेंडूचा खेळ संपलाय. तिसऱ्या ओव्हरच्या फक्त 6 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात. चांगला चेंडू, व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाज करण. निर्धाव चेंडू, या चेंडूला पर्याय नाहीये. व्हाईट यॉर्करला हेलिकॉप्टर स्टाईलने उडवणं देखील कठीण आहे. मिडल स्टंपवर असलेल्या चेंडूवर तुम्ही हेलिकॉप्टर स्टाईलने फटका सजवू शकता, परंतु व्हाईट यॉर्करवर सजवणं थोडंसं कठीण जातं. त्या चेंडूला 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, उजव्या स्टेजच्या खूपच दूर व्हाईटचा इशारा. हवा वाहते मैदानामध्ये आणि हवेचा फायदा नक्कीच लेफ्ट हँड बॅटरला होईल. रायटी बॅटरने जर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला तर कित्येक बॅटर या दुपारच्या क्षेत्रामध्ये बाद झालेत, हे देखील आपण पाहिलं. हवेच्या विपक्षामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण जातं. ऑन सेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. सरळ त्याच्या हातामध्ये एक सिंगल धाव बनेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु चांगली फेकी. ओव्हरची समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना शिवशक्ती कोशिंबी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 वर. 6 विकेट. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की तिसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 11 चेंडू टाकले गेलेत. त्याच्यामध्ये 3 चेंडू नो होते, एक वाईट देखील पाहायला मिळाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये संधी होती चांगला स्कोर बनवण्याचा, पर्यंत चांगला स्कोर बनवू शकले नाही. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23. 6 विकेट. स्लॉग ओव्हर. पहिला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आहे. मागच्या दिशेने चाललाय चेंडू, एज नव्हती, लेग बायचा इशारा पंचाचा येत असताना. एक सिंगल धाव. धावसंख्या 24 वर. शेवटच्या टीमची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली. 1-2 मोठे फटके येणं गरजेचे असतील. पुढे जाऊन उडवलाय, समोर क्षेत्ररक्षक आहे, सरळ त्याच्या हातामध्ये शेल बात. 7वी विकेट गमावी लागते कोशिंबी टीमला. कॅच आउट तेजस.
या इनिंगमध्ये विचार केला तर राम ठाकरेला खातं ओपन करता आलं नाही. अक्षय देखील 0वर बाद झाला. आकाश देखील 0वर बाद झाला. 0वर 3 विकेट, 3 खेळाडू बाद झालेत. इथे हा चांगला चेंडू. 24वर 7 विकेट गेलेत आणि स्कोर जर कमी झाला तर 4 ओव्हरची मॅच कदाचित मीच स्पोर्ट कुकसे संघ 2 ओव्हरमध्ये देखील फिनिश करू शकतो. मागच्या 2 मॅचेस आपल्याला तशाच पाहायला मिळाल्या. वाशरे विपक्ष पडगा तो सामना देखील एकतर्फी झाला होता. कट केलाय चेंडूला, पंच करून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक गेलाय. एक सिंगल धाव, थोडीशी फंबलिंग. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने देखील चुकी केली आणि इथे हा चौकार आलाय. 2 क्षेत्ररक्षकाने चुकी केली आणि इथे चौकार आपल्याला पाहायला मिळाला. फक्त एकच सिंगल धाव होती. रिप्लेमध्ये आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने मिसफील झाली. फक्त पंच केला होता. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचला होता. एका हातामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, फसला. त्याच्यानंतर मागे क्षेत्ररक्षक होता तिथे. अगदी चेंडूचा विचार केला तर बाउन्स झाला आउटफील्ड खराब असताना आणि बाउन्स झाल्यानंतर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगलं रिप्ले दाखवलं जीटीसीने. लेग स्टंप उद्ध्वस्त, बोल्ड केलाय. विकेट क्रमांक 8वी. ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट फिरवली नाहीये, सोडून देण्याचा प्रयत्न केला. अंदाज तिथे थोडासा फसला बॅटर प्रवीणचा. बॅटच फिरवली नाही. हा रिप्ले तुमच्या समोर. आणि त्यानंतर स्वतःच्याच कमरेवर हात ठेवला बॅटरने. आश्चर्यचकित झाला तो देखील. हवेमध्ये स्विंग केला असेल कदाचित चेंडू. 8वी विकेट गेली आहे. चिंबीपाडा विपक्ष समतानगर हा देखील पहिल्या दिवसामध्ये सामना आपण पाहिला. 5 ओव्हरमध्ये समतानगरच्या 8 विकेट गेल्या होत्या, 25 धाबा जमा केल्या होत्या. आणि आता देखील या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शिवशक्ती कोशिंबी टीमच्या 8 विकेट गेलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 28 धाबा. नवीन बॅटर सूरज. अजूनही एकच चेंडू आहे परंतु ऑनलाईन स्कोरिंग मध्ये एक चेंडू कमी दिसतोय. शेवटचा चेंडू होता. अपील आणि सहमती. 9वी विकेट. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये शिवशक्ती कोशिंबी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28वर आणि जिंकण्यासाठी 29 धाबांची आवश्यकता असेल ती मिथ स्पोर्ट कुकसे टीमला. तर आपण नाणेफेक करणार आहोत आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना. जय बजरंग खालिंग त्यांच्या विपक्षामध्ये वेताल स्पोर्ट दलेपाडा. वेताल स्पोर्ट दलेपाडा टीमचे कॅप्टन आपण त्वरित टॉस साठी यायचे. खालिंग टीमचे कॅप्टन आमच्यामध्ये जोडले गेलेत. मनोहर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. खालिंग टीमचा कॉल आहे. 2024चा कॉल होता परंतु आम्ही कुरुणकर चषक असा नाणं आले म्हणजेच नाणेफेक जिंकली ती वेताल स्पोर्ट दलेपाडा टीमच्या कॅप्टनने. मनोहर पाटील यांच्या माध्यमातून हे नाणं उडवलं गेलं, ज्यांनी या स्पर्धेमध्ये पाण्याची व्यवस्था केली आणि गुण लेखकाची जबाबदारी देखील पार पाडली होती. चर्चा करूया कॅप्टनकडे. नाणेफेक जिंकली वेताल स्पोर्ट दलेपाडा टीमच्या कॅप्टनने. मागच्या मॅचचा विचार केला तर भावेश गव्हालेने चांगलं क्रिकेट दाखवलं आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश प्राप्त केला. या मॅचमध्ये तुम्हाला खालिंगच्या विपक्षामध्ये लढायचं आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग. क्षेत्ररक्षण स्वीकारले. खालिंग हा संघ देखील चांगला संघ आहे. पीटीसीतील किती धावांपर्यंत रोकाल? 30 ते 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. दलेपाडा संघ जर विचार केला तर या मैदानामध्ये ते नेहमीच प्रॅक्टिससाठी येत असतात. काय सांगाल आजची संध्याकाळ वेताल स्पोर्ट दलेपाडा टीमच्या नावावर राहील? हो नक्कीच. एक गिफ्ट असेल गोल्डन मॅन चेतन पाटील आणि भावेश गव्हालेसाठी. हां नक्की. धन्यवाद. टॉच महत्वाचा होता खालिंग टीमसाठी. हो नक्कीच. जिंकला असता तर निर्णय फिल्डिंग. कसं वाटतं आयोजन? आम्ही कुरुणकर 5 ओव्हरच्या मॅचेस खेळायला मिळतात. आयोजन खूपच सुंदर केलेले आहे. इथे आम्हाला खेळायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न विचारेन.
तुझे देखील किती चाहते असतील, परंतु तुझा आवडता टेनिस क्रिकेटपटू जो तुला खूप आवडतो. भावेश पवार. धन्यवाद. दोन्ही टीमला या मॅचसाठी शुभेच्छा. नाणेफेक या ठिकाणी झाली. नाणेफेक जिंकली ती वेतल स्पोर्ट दलिपाटी टीमच्या कॅप्टनने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थैंक यू दीपक सुतार. दोनों ही सलामी बल्लेबाज बबलू पाटिल और शुभम. 29 का है लक्ष्य. ऋतिक पहली गेंद लेकर, पहली गेंद स्विच हिट किया इनफील्ड के ऊपर से. गेंद तेज आउटफील्ड पर सरकती हुई, खिलाड़ी गेंद के पीछे, गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. स्कोर 4 रन. तर आमच्यामध्ये मान्यवर जोडले गेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आम्ही कुरुंकर चषक 2024च्या या पर्वाला भेट देत असताना श्रीकांतजी गायकर साहेब आपले देखील या स्पर्धेच्या वतीने, आम्ही कुरुंकरच्या वतीने, या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. इस मर्तबा शुभम ने गेंद को मोड़ दिया स्क्वायर लेग पर. 5 पर पहुंचा स्कोर. 6 पर पहुंचा स्कोर. इस मर्तबा हाउस दैट की अपील, अंपायर तस्मस नहीं. डॉट गेंद. नुकतंच आमच्यामध्ये जोडले गेलेत श्रीकांतजी गायकर साहेब, आपले देखील आम्ही कुरुंकर चषक 2024च्या या पर्वामध्ये सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम. पाहुण्यांचं स्वागत फटाक्यांच्या आवाजाने होताना आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरची या ठिकाणी झाली समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर मिडस्पोर्ट कुकसे टीमची धावसंख्या 6 वर 29 लक्ष आहे. अजूनही जर आपण विचार केला तर 23 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडूमध्ये. या मॅच मध्ये वर्चस्व दाखवायचं असेल कोशिंबी टीमला तर अशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल. आणि बबलू पाटीलची विकेट महत्वाची आहे. बबलू पाटीलचा विचार केला तर वारंवार स्विच हिट, रिव्हर्स स्वीप, फटके सजवण्यासाठी तो ओळखला जातो. आणि या मैदानाचा विचार केला तर मागच्या दिशेने थर्डमॅन क्षेत्र असेल, बॅकवर्ड पॉईंट असेल, तिथे आउटफील्ड फास्ट आहे आणि या हवेचा वेग देखील त्याच दिशेने आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सध्या तरी जे वातावरण आहे ते अनुकूल आहे. त्याची विकेट महत्वाची असेल. स्ट्राइक एंड वर शुभम. शुभम सामना करेंगे. इस मर्तबा स्लॉक स्वीप किया बहुत ही खूबसूरती के साथ, गैप के अंदर, गेंद एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. स्वागत किया है गेंदबाज अक्षय का शुभम ने. इस चौके की मदद से स्कोर 10 रनों पर पहुंचा है.
बिना किसी विकेट के नुकसान पर 29 के लक्ष्य का पीछा कर रही है इस मैच को जीतने के लिए मीत स्पोर्ट्स कुक से शिव शक्ति कौशंबी के सामने। आप देख रहे हैं अमी कुरुनकर ट्रॉफी 2024, शुभम पाटिल, रोहन पाटिल, मनया पाटिल और अमी कुरुनकर ग्रुप की देन। अच्छी गेंद, वाइड यॉर्कर गेंद थी, क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, रन के लिए निकल पड़े। एक रन पूरा किया, लेग 22 का इशारा अंपायर का, शरीर से टकराने के बाद गेंद गई थी। इस एक रन से स्कोर 11 पर पहुंचा है। 29 रनों के लक्ष्य का पीछा कर रही है मीत कुक से। इस मरतबा बबलू पाटिल टेडमार स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। सिक्सर देख बबलू पाटिल के बल्ले से निकलता हुआ बढ़िया स्ट्रोक, ट्रेडमार्क स्ट्रोक है ये बबलू पाटिल का। इस मर्तबा स्विच हिट किया इनफील्ड के ऊपर से, कोई मौका नहीं, फील्डर बने दर्शक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। आठ रन अभी भी चाहिए। इस मर्तबा सामने की ओर लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर गेंद के नीचे, अच्छा कैच, आउट हो गए बबलू पाटिल। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने विकेट प्राप्त केली गोलंदाज अक्षयने बबलू पाटीलची। समोर लॉप करण्याचा प्रयत्न राम ठाकरे त्या ठिकाणी होता, चांगला झेल बाउंड्री लाईनवर पाहायला मिळाला। थोडीशी दुखापत देखील झाली आहे राम ठाकरेला। 21 वर पहिला झटका लागत असताना, परंतु हे समीकरण सोपं झालंय आता, कारण का पण जर विचार केला तर जिंकण्यासाठी फक्त 8च धावांची गरज आहे। नए बैट्समैन मयूर पाटिल आ रहे बल्लेबाजी के लिए। 8 रन यहाँ से अभी भी चाहिए। पिछले मुकाबले में पहलवानों की टीम एससीसी पड़गा ने चिरोबा वाशेरे को शिकस्त दी। इसके बाद एक और बड़ा मुकाबला हम देखने जा रहे हैं, खालिंग बनाम दलेपाड़ा के बीच आसपास की लड़ाई। इस मरतबा बैकफुट पे जाके ड्राइव किया है, कवर्स में कोई फील्डर मौजूद नहीं है, गेंद जारी बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। कशा पद्धतीने हा चौकार आलाय, अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर होता, टॅप करून दिला। कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्रिशूल होता, परंतु पोचू शकला नाही। गॅप मधून हा चौकार आलेला पाहायला मिळतोय मयूरच्या माध्यमातून। समीकरण सोपं झाले, टीमची धावसंख्या 25 वर जाऊन पोहोचले। आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये। त्रिशूल ठाकरे आए गेंदबाजी के लिए। 12 गेंदों में 4 रन चाहिए मीत कुकसे को इस मैच को जीतने के लिए। इस मर्तबा ज्यादा बाहर थी, वाइड घोषित किया अंपायर ने। स्कोर में 1 रन से और इजाफा होगा। सव्वीसता बाजूनी जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची गरज। त्रिशूल टाकले गोलंदाजी मार्कवर, यावेळी स्लॉप केलंय, उंची आहे, अंतर कमी, क्षेत्ररक्षक पोचलाय, कॅच ड्रॉप झालीये, कॅच गेली आणि मॅच देखील गेली। चौकार आलाय, विजयी चौकार शुभमच्या माध्यमातून। अभिनंदन मी स्पोर्ट कुकसे संघ, अभिनंदन निबा पाटील, त्यांनी या स्पर्धेमध्ये या संघाला पुरस्कृत केलंय, आणि हडलक शिवशक्ती कौशिंबे।
मॅन ऑफ द मॅच मयूर 4 विकेट घेतल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये 7 धावा खर्च करत असताना. आपण लगेचच मुख्य व्यासपीठावर यायचे. यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. जय बजरंग खालिंग त्यांच्या विपक्षामध्ये बेताल स्पोर्ट दलेपाडा टीम. टॉस जिंकल्यानंतर दलेपाडा टीमने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. मिड स्पोर्ट कुकसे टीमचे गोलंदाज मयूर ठेवले या सामन्याचा सामनावीर. त्याला विनंती असेल की आपण लगेचच मुख्य व्यासपीठावर यायचे. ज्यांनी गोलंदाजी करत असताना 4 विकेट प्राप्त केल्यात.